खरंच एखाद्या व्यक्तीचा आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाऊ शकतो आणि जर असं झालं तर त्या शरीराची जुनी ओळख पूर्णपणे मिटून जाते का? आज मी एका अशाच अविश्वसनीय पण सत्य घटनेबद्दल आधारित कथा सांगणार आहे, जिथे एका शरीरात दोन आत्म्यांचा थरारक प्रवास झाला. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. ही कहाणी सुरू होते 1985च्या उन्हाळ्यात उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील शरीफपुरा नावाच्या एका लहानशा धुळीने माखलेल्या गावात. इथे नांदत होती सुमित्रा सिंह, एक साधी अशिक्षित पण प्रेमळ गृहिणी. तिचं आयुष्य इतर कोणत्याही ग्रामीण स्त्रीसारखंच होतं. चूल मूल आणि शेतातलं काम यातच ती रमलेली होती. बाहेरच्या जगाची, शहरी जीवनाची तिला फारशी ओळख नव्हती. पण गेल्या काही दिवसांपासून तिचं आयुष्य बदललं होतं. एके दिवशी सुमित्रा आपल्या मुलाला सोबत घेऊन पाणी भरायला गेली असताना तिला अचानक झटका आला. तिचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने वर गेले. डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल थांबली आणि ती दात कटकटू लागली. हे पाहून आजूबाजूचे लोक घाबरले. काही मिनिटांनी ती शुद्धीवर आल्यावर तिला काहीही आठवत नव्हते. असे झटके तिला वारंवार येऊ लागले. यामुळे गावात आणि तिच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तिचे सासू सासरे आणि पती जगदीश, जो नोकरीसाठी शहरात होता, यांनाही ही बातमी मिळाली. जगदीश तात्काळ गावात परत आला. 16 जुलै 1985 रोजी दुपारी सुमित्राला पुन्हा एक तीव्र झटका आला. यावेळी तिने मोठ्याने ओरडून सर्वांना सांगितले, "मी 3 दिवसांनी मरणार आहे." हे ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. नेहमीप्रमाणे तिला शुद्धीवर आल्यावर काहीही आठवले नाही. तिच्या पतीने तिला ही सर्व घटना सांगितल्यावर ती घाबरून गेली. यानंतर ती आपल्या मुलापासूनही दूर राहू लागली. शेवटी 3 दिवसानंतर म्हणजे 19 जुलै 1985चा तो दिवस उजाडतात, ज्या दिवसाची सुमित्राने तिच्या मृत्यूबद्दल भविष्यवाणी केली होती. पण सुमित्राने केलेली ही भविष्यवाणी खरी नाही ठरावी म्हणून तिने सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत खूप काळजी घेतली. तिने दिवसभरात कोणतेच असे काम केले नाही ज्याने दुर्घटना होईल. ती दिवसभर आपल्या घरातच बसून होती. पण संध्याकाळी तिने दरवाजा उघडला तर तिथून जाणाऱ्या एका महिलेला थांबवून तिने त्यांची विचारपूस केली. दोघे एकमेकांसोबत बोलत होते. पण अचानक काही असे घडले ज्याने सर्वजण घाबरून गेले. बोलता बोलता अचानक सुमित्रा दरवेळेस सारखी आकाशाच्या दिशेने बघू लागली आणि तिचे हात आकडून गेले. अशा स्थितीत घाबरलेल्या महिलेने जवळपासच्या लोकांना बोलावून गोळा केले. सर्वांनी सुमित्राला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. सुमित्राला अचानक तीव्र ताप चढला. गावठी औषधोपचार केले, पण तिची प्रकृती काही सुधारली नाही, उलट बिघडतच गेली. तिचं शरीर तापाने फणफणत होतं. त्याच अवस्थेत तिने आपल्या कुटुंबाला अस्पष्ट आवाजात सांगितलं, "मी सुमित्रा नाहीये, मी शिवा आहे." तिचे बोलणे कोणालाही कळले नाही. काही तासातच तिची श्वास आणि नाडी पूर्णपणे थांबली. स्थानिक डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. घरात एकच आक्रोश झाला. तिच्या पतीच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते. नातेवाईक जमले. दुःखाचं सावट गावावर पसरलं. तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली.
लाकडं गोळा केली गेली, चिता रचली जात होती. ज्या क्षणी तिच्या निष्प्राण शरीराला उचलून चितेवर ठेवण्याची तयारी सुरू होती, त्याच क्षणी एक अविश्वसनीय आणि भयावह घटना घडली. सुमित्राच्या शरीरात एक अचानक तीव्र थरथराट जाणवला. पुन्हा एकदा एका वैद्यजींना बोलावले गेले. त्यांनी तपासणी करून सांगितले, रडणे बंद करा, सुमित्रा अजून जिवंत आहे. काही साथीदारांनी सांगितलं की तिचं शरीर जणू सजीव असल्यासारखं झटत होतं आणि वळवळत होतं. तिच्या पापण्या थरथरल्या आणि तिने डोळे उघडले. तिचे डोळे रिकामे नव्हते, तर त्यात एक तीव्र अपरिचित चमक होती. हा चमत्कार नव्हता, तर एका अज्ञात अस्तित्वाची ती चाहूल होती. शुद्धीवर आल्यावर सुमित्राने सगळ्यांना ओळखायला नकार दिला. तिने तिच्या पतीपासूनही दूर राहण्यास सांगितले. सुमित्रा उठून बसली, पण ती पूर्वीची सुमित्रा नव्हती. तिच्या डोळ्यात न माया होती, ना आपल्या कुटुंबाची ओळख. तिने घशातून एक खरखराट, बेसूर आवाज काढत जोरजोरात बोलायला सुरुवात केली. तिचं बोलणं पूर्णपणे बदललं होतं. ती शुद्ध हिंदीमध्ये बोलत होती. तिच्या हालचाली विचित्र होत्या. ती वेगात चालत होती, जमिनीवर नखं घासत होती आणि तिचे डोळे मोठे झाले होते. सर्वांना धक्का बसला जेव्हा ती मोठ्याने आणि दरडावून म्हणाली, मी सुमित्रा नाही, मी शिवा त्रिपाठी आहे. मला मारलं गेलं आहे. तिचे शब्द ऐकून सर्वजण हादरले. कोण ही शिवा त्रिपाठी आणि सुमित्राच्या शरीरात तिचा आत्मा कसा आला? ही एका भयानक कथेची सुरुवात होती. शिवा त्रिपाठी ही इटावा जिल्ह्यातील दिबियापूर येथील एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबातील सुशिक्षित तरुणी होती. तिचा मृत्यू सुमित्राच्या मृत्यूच्या अवघ्या 2 महिन्यापूर्वी 19 मे 1985 रोजी झाला होता. तिचा विवाह छेदीलालशी झाला होता. शिवा आणि तिच्या सासरच्या लोकांमध्ये नेहमी वाद होत असे, कारण ते तिच्याकडून अधिक हुंड्याची मागणी करत होते. मृत्यूच्या आदल्या रात्री शिवा आणि तिच्या सासूमध्ये मोठे भांडण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला. तिच्या सासरच्या लोकांनी ती आत्महत्या होती असा दावा केला, पण तिच्या माहेरच्या कुटुंबाला खात्री होती की तिचा खून झाला आहे. पोलिसांनी या घटनेला आत्महत्या म्हणून तपास थांबवला, पण शिवाच्या माहेरच्या कुटुंबाने अनेक महिने न्यायासाठी संघर्ष केला. मात्र पुरावे नसल्याने तिच्या सासरच्यांना नंतर सोडून देण्यात आले. सुमित्राच्या शरीरात आलेल्या शिवाने आपल्या जीवनातील अनेक अत्यंत खाजगी आणि गुप्त तपशील सांगायला सुरुवात केली. तिने शिवाच्या घरातील सदस्यांची नावे सांगितली, त्यांच्या नातेसंबंधाबद्दल वर्णन केले आणि अगदी शिवाच्या घरातल्या वस्तूंची ठिकाणे आणि त्यांच्या विशिष्ट खुणाही सांगितल्या. हे सर्व तपशील असे होते जे अशिक्षित आणि ग्रामीण सुमित्राला नैसर्गिकरित्या माहीत असणे अशक्य होते. तिच्या आवाजात एक तीव्र वेदना आणि सुडाची भावना स्पष्ट दिसत होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ती रोज एका अज्ञात व्यक्तीला पत्र लिहायची. सगळ्यांना आश्चर्य वाटले की सुमित्रा कधीच शाळेत गेली नाही, तरी ती पत्रे कशी लिहित होती. हा सिलसिला 3 महिने चालला. 20 ऑक्टोबर 1985 रोजी गावात एक अनोळखी माणूस आला आणि त्याने सुमित्राविषयी चौकशी केली. त्याने गावकऱ्यांना सांगितले की सुमित्राचा पती गेल्या 3 महिन्यापासून त्याला पत्र लिहित आहे. जेव्हा सुमित्राच्या पतीने त्याला विचारले की तो कोण आहे, तेव्हा त्याने सांगितले की त्याचे नाव रामसिंह त्रिपाठी आहे आणि तो इटावा जिल्ह्यातील दिबियापूर गावात राहतो. व्यवसायाने तो एक कॉलेजचा लेक्चरर आहे. हे ऐकून सुमित्रा धावत त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली, बाबा, मी सुमित्रा नाही, तर तुमची मुलगी
शिवा त्रिपाठी आहे. हे ऐकून सगळे हैराण झाले. रामसिया यांनी पुरावा म्हणून सुमित्राच्या हातात त्यांच्या मुलीचे लग्न झालेले फोटो दिले. फोटो पाहून सुमित्राने, जी आता शिवा बनली होती, त्यात असलेल्या एकामागून एक सगळ्या महिलांना ओळखले. तेव्हा त्यांना सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण सुमित्राने दिलेल्या तपशिलांनी त्यांना विचार करण्यास भाग पाडले. शिवाचे आई वडील आणि पतीने जेव्हा सुमित्राला पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. ती केवळ शिवासारखी बोलत नव्हती, तर तिचा हावभाव, लकबी, चालण्याची पद्धत आणि अगदी तिच्या आवडीनिवडीसुद्धा शिवाशी अगदी जुळत होत्या. हा संघर्ष केवळ 2 व्यक्तींचा नव्हता, तर 2 कुटुंबाचा होता. सुमित्राचे कुटुंब तिला परत मिळवण्यासाठी धडपडत होते, तर शिवाचे कुटुंब तिला आपल्या हरवलेली मुलगी मानून स्वीकारू लागले होते. या घटनेची माहिती युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाच्या पूर्वजन्म संशोधकांनी गांभीर्याने घेतली. डॉक्टर एन स्टीव्हन्सन, जे पूर्वजन्मांवर केलेल्या संशोधनासाठी जगभरात ओळखले जातात, त्यांनी या केसचा अनेक वर्ष सखोल पाठपुरावा केला. त्यांनी सुमित्राने, जी शिवा म्हणून बोलत होती, दिलेल्या सर्व तपशिलांची, शिवाच्या कुटुंबियांची आणि त्याच्या जीवनातील घटनांची पडताळणी केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे सुमित्राने सांगितलेले अनेक तपशील तंतोतंत खरे ठरले. स्टीव्हन्सन यांनी या शिवाच्या बोलण्याची 2 स्वतंत्र भाषांतून चाचणी घेतली होती. तो शिवा अवधी भाषेतील त्याच्या जीवनाचं वर्णन करत होता, जी भाषा सुमित्रा कधीही शिकलेली नव्हती. त्याने शिवाच्या घरात लपवलेल्या वस्तू आणि त्याच्या खोलीतील गोपनीय गोष्टही नेमकेपणाने सांगितल्या होत्या. स्थानिक डॉक्टरांनी याला स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणून संबोधलं होतं, पण एन स्टीव्हन्सन आणि काही धार्मिक विद्वानांनी याला आत्मस्थलांतर किंवा परकाया प्रवेश मानलं. सुमित्राच्या शरीरात असलेल्या शिवाने तिचे जुने कुटुंब, तिचा पती आणि अगदी तिच्या मुलांनाही पूर्णपणे नाकारले. ती शिवाच्या कुटुंबियासोबत जाण्याची इच्छा व्यक्त करू लागली. तिच्या या वर्तनाने सुमित्राचे कुटुंब पूर्णपणे विस्कळीत झाले. ज्या स्त्रीला त्यांनी मृत पाहिले होते ती परत आली होती, पण आता ती त्यांच्या ओळखीची राहिली नव्हती. शिवाच्या आत्म्याने सुमित्राच्या शरीरावर पूर्णपणे ताबा घेतला. सुमित्राने तिची जुनी ओळख आणि तिचं जुनं आयुष्य पूर्णपणे सोडून दिलं. ती शिवा त्रिपाठी म्हणूनच जगू लागली. शिवाच्या कुटुंबाने तिला स्वीकारलं आणि ती त्यांच्यासोबतच राहू लागली. सुमित्रा सिंह, जी शिवा त्रिपाठी म्हणून जगली, तिचं 1998 मध्ये निधन झालं. म्हणजेच शिवाचा आत्मा सुमित्राच्या शरीरात सुमारे 13 वर्षापर्यंत राहिला. या 13 वर्षाच्या काळात तिने शिवाच्याच आयुष्यातील अनेक पैलू अनुभवले आणि जगत राहिली. तिच्या निधनासोबतच एका शरीरातील 2 आत्म्यांची ही लढाई संपुष्टात आली. या कथेने पूर्वजन्म, परकाया प्रवेश आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलच्या चर्चेला एक वेगळीच भयानक दिशा दिली. सुमित्राच्या शरीरात शिवाचा आत्मा कसा प्रवेश करू शकला? शिवाचा मृत्यू अपघात होता की खून? आणि सुडाच्या भावनेनेच तो आत्मा परत आला होता का? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. ही एक अशी घटना आहे जी आजही अनेकांना विचार करायला लावते आणि अदृश्य जगाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवायला भाग पाडते. सुमित्राच्या शरीरात शिवाचा वास ही केवळ एक कहाणी नसून एक भयानक आणि वास्तववादी सत्य आहे. सुमित्रा कधीच परत आली नाही. तिचे शरीर परत आले, पण आतून ती आता शिवा होती. एका शरीरात 2 आत्म्यांचा हा प्रवास आणि अखेरीस एका आत्म्यांचा दुसऱ्या शरीरात कायमचा वास, ही कल्पनाच एखाद्या थरारक स्वप्नासारखी आहे. तर ही होती आजची बाई कथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाई कथा ऐकण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.